महिरावणी आश्रमशाळेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम साजरा. महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेच्या महिरावणी येथील जिजाऊ प्राथमिक सावित्रीबाई माध्यमिक व अहिल्यादेवी उच्च माध्यमिक आश्रमशाळेत सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने दिनांक 1 जानेवारी 2025 पासून शालेय प्रांगणात विविध क्रीडा स्पर्धा घेऊन क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले जयंती दिनी विविध विद्यार्थी-विद्यार्थिनींनी भाषणे, पोवाडे, गीते व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सावित्रीबाईंचे विचार सर्वदूर पोहोचावे अशा संस्थेच्या दूरदृष्टीतून सदर कार्यक्रम घेण्यात आला. सावित्रीबाईंचे विचार सर्वदूर पोहोचावे या दृष्टीने हे कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रम संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या आदेशान्वये रूपरेषेनुसार घेण्यात आला. आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र खलाणे सर, अनुमोदन श्री निलेश वळवी तसेच आभार प्रदर्शन श्री अमोल बैरागी यांनी मानले. मित्रांनो, माझे नाव महेश किशोर माले, इयत्ता तिसरी. मी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2-3 शब्द सांगतो, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या मुख्य शिक्षिका मानल्या जातात. शिक्षिका सावित्री ज्योतिराव फुले यांनी मला शिकवले, ज्ञान दिले. हेच ज्ञान समाजात देण्यासाठी धडपड सुरू झाली. पुण्यात विडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. मी पहिली स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका बनली. हे कार्य करण्यासाठी समाजाकडून सतत विरोध झाला. आमचा अपमान फेकले गेले, तरी देखील आम्ही डगमगलो नाही, खचून गेलो नाही. कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. कारण आदि नमन राष्ट्रमातेला, माय भूमीला, वीर जननीला. सभाजन शांतपणे ऐका, सभाजन शांतपणे ऐका. पवाडा गातो माय बापा, धरून कायात हो शंका. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.